मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. खरंच ठीक आहे, आपण योग्य वेळ आली की तिला खरं सांगू. हो, पण मला तिला खरं सांगावंच लागेल. काय सांगायचंय? मी आलीये, येऊ ना? ये ना ये. हाय. हाय हाय. हाय. कधी आलीस तू? कशी आहेस? कधी आलीस तू? कशी आहेस? हा, कधी आलीस तू? कशी आहेस? कधी आलीस तू? कशी आहेस? अहो, तुम्ही मला काय विचारताय मी कशी आहे? उलट मी तुम्हाला विचारायला आलीये, कशा आहात तुम्ही? कुठे गेला होतात? काय झालं होतं? हा? ओम, अगं त्याच्याकडे काय बघतेस? ओमनी काही नाही केलं. मी ना सकाळी सकाळी देवळात गेले होते. तिकडची काकड आरती मला फार आवडते. पण माहित नाही काय झालं, दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जागी झाले. अगं त्यांना चक्कर आली म्हणून मग तिथल्याच लोकांनी त्यांना ऍडमिट केलं. हो आजी, अहो तुम्ही ना आता एक कामच करत जा. मुळे तुमच्या पर्समध्ये ना तुमचं संपूर्ण नाव, तुमचा पत्ता, फोन नंबर आणि ब्लड ग्रुप लिहिलेली एक चिठ्ठी ठेवत जा. बरोबर. आपण काळजी घ्यायला पाहिजे ना. कधी काय होईल सांगता नाही येत. आपण बेफिकीर नाही राहता कामा. बरोबर आहे. हो की नाही? खडी साखर ग, खडी साखर. खडी साखरेसारखी गोड. अरे हा, काय झालं, माझा प्रयोग अर्धवट राहिलाय प्रयोगशाळेमध्ये. ते उंदराला नाही का बांधून ठेवलं होतं. रंजा तू चल मदत येईल, चल माझ्याबरोबर. बरं का ईशा, येतो आम्ही. हा, ओके. हा, चला चला. मी ना जयेश दादा आणि धनाला जरा घेऊन जाते. आम्हाला मार्केट यार्ड मध्ये जायचंय. ती आठवड्याभराची भाजी आम्ही आणतो ना, ते आलोच. आम्ही आलोच. चला. अगं पण नुसतीच कशी जाणार? पैसे नकोत का? आलेच. काही कारण न देता सांगते, मी जाते. तुम्ही बसा गप्पा मारत. तो ऍडव्होकेट ओम चौधरी आणखी किती गोष्टी लपवणार आहात माझ्यापासून? सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. सांगताय ना? हा,
आता. इथे कोण झोपतं? मी. का? काही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर नाही चालणार का? तुम्ही जितके सायलेंट राहाल ते तुमच्याच विरुद्ध जाईल, इतकं फक्त लक्षात असू द्या. बापरे. लेट मी गेस. लोळतोस? डोकं नाही आपटत वर? नाहीच आहे तर आपटेल कुठून? इथे का झोपतोस? कारण मला सेफ वाटतं इथे. जरा विचित्रच आहे नाही? म्हणजे असं म्हणतात की झोपताना वर काही असं टांगलेलं किंवा माळा असं काही असू नये, भीतीदायक स्वप्न पडतात म्हणे. हो, मला गाढ झोप लागते. मी खूप लोळायचे लहानपणी. आशू तर अजूनही जाम वैतागते कधी कधी. ह्या खेळण्यांची खेळतोस तू? माझी फेवरेट स्कूटर आहे ती मॅडम. खूप फिरलोय मी या स्कूटरवर. कमाल आहे. का मोठा वकील झालायस तू आणि अजूनही या खेळण्यांसोबत खेळतोस? आपल्या प्रत्येकात एक लहान मूल असतंच. मला असं वाटतं की आपण ज्या जज समोर आर्ग्यू करतो ना, तो जज सुद्धा घरी गेल्यानंतर आपल्या मुलांची तितकाच लहान होऊन खेळत असणार. आपल्यातलं ते लहान मूल नाहीसं नको व्हायला. ते नाहीसं झालं ना तर मग आपल्या जगण्याला काही अर्थच नाही उरणार. तुझ्यातही एक लहान मूल आहे आणि मी हीच प्रार्थना करीन की ते तसंच सतत राहावं. खेळायला आवडतं म्हणजे तुम्हाला? हो ना, ऑफकोर्स. लोकांच्या मनांशी खेळायला पण आवडतं. तू आजीच्या टेन्शन मध्ये होतास म्हणून मी काही विचारलं नाही तुला. बट नाव देर इज नो एस्केप. खूप प्रश्न पडलेत मला आणि मी खूप वाट बघितली तुझ्या उत्तराची. तू का आलास सासवडहून मला न सांगता? मी काय राहायला नव्हतो ना आलो. मी घाईत निघालो तेव्हा तू दिसलीच नाहीस मला. तुला तू काय बोलतोयस तेही कळतंय आणि मी काय विचारलं तेही कळतंय. काय आहे? आपण सांगणार होतो ना सगळ्यांना आपल्याबद्दल त्या दिवशी. महत्वाचं नव्हतं? तुला नाही करायचंय का रे माझ्याशी लग्न? यार तू रडू नको ना यार. तू मला असं ग्रिल करू नकोस ना. मग मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी नीट नाही देता येणार. मी काहीच करत नाही. तू बोल. तू बोल.
तुझ्या मोठ्या बाबांशी नंतर माझी चर्चा झाली. त्यांच्याशी बोलून मग मला खूप अस्वस्थ वाटलं फ्रँकली. ते असं म्हणाले की तुला त्यांना अशा घरी द्यायचं की जे घर माणसांनी भरलेलं असेल, जे एकत्र कुटुंब असेल. आणि माझं कुटुंब तुमच्यासारखं असं एकत्र नाहीये. माझ्या कुटुंबात आणि तुझ्या कुटुंबात खूप अंतर आहे ग. माझी फॅमिली आहे ना, ती खूप खूप डिस्टर्ब फॅमिली आहे. तर प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशांना असतात. म्हणून मग मला असं वाटलं की मी तुझ्या योग्य नाहीये. मे बी देर इज अ बेटर फॅमिली वेटिंग फॉर यू. तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? तू तुझ्या फॅमिली बद्दल हे असं कसं बोलू शकतोस? अरे तुला वाटतंय तशी ही माणसं नाही आहेत ग. अतिशय गोड आणि साधी माणसं आहेत ती. तू का असं बोलतोयस? अगं ते त्यांचं खरं रूप नाहीये, ते नाटकं करताय. बास. तू सॉरी म्हणा आधी. सॉरी म्हण. सॉरी. आणि परत जर घरच्यांबद्दल काहीही बोललास ना, मी आयुष्यात तुला पुन्हा भेटणार नाही. नाही बोलणार. अगं ओम बास. नाही पण काय नाही काय नाही. नाही मी ते नाही बोलत आहे. मी वेगळं बोलतोय. हे बघ, पुन्हा जर कधी हा विषय निघाला माझ्या फॅमिलीबद्दल, मी बोललोय ते चुकीचंच आहे. पण जर विषय निघाला तर तू ते आता तू जे बोललीस ते मी हे सगळं लक्षात ठेवशील ना? आत्ता मी जे बोललोय आणि तू जे एकंदर आत्ताचं सगळं, म्हणजे मी माझ्या फॅमिलीबद्दल जे काही बोललो ते तू गांभीर्याने घेतलं नाहीस. हो, कारण तुझे हे विचार गांभीर्याने घेण्यासारखे नाहीच आहेत. कसले कॉम्प्लेक्सेस घेऊन जगतोयस तू? मी कुठल्या विचित्र माणसाच्या प्रेमात पडलीये? विचित्र? हो, अतिशय विचित्र आहे सगळं तुझं. म्हणजे भांडण झाल्यानंतर अबोला धरणं हे विचित्र आहे. अचानकच कोशात निघून जाणं हे विचित्र आहे. फोन स्विच ऑफ करून टाकणं हे विचित्र आहे. आणि हे सगळं ना या कॉट खाली झोपणं इतकंच विचित्र आहे. म्हणून म्हणते प्लीज सोड हे विचार. जस्ट लिव्ह इट. नाही पण मला आता खाली झोपायची सवय झाली. मी बेडवर नाही झोपू शकत. मी घरच्यांबद्दल बोलतेय. हा, लिव्ह इट. नाही खरंच नाही बोलणार ना मी. अरे आय एम सॉरी. नाही खरंच नाही बोलणार मी. फक्त एक सांग मला, खूप विचित्र आहे का मी? हो. बघ जरा इथं सॉलिड झापते होम दादाला. तर बघ सॉरी इतकंच म्हणतोय. साहजिक आहे. आता तिला न सांगता निघून आला ना तो. अगं मी देते थांब. तिला न सांगता निघून आला ना, खा म्हणावं बोलणी. राहू दे. आता एक लक्षात ठेवा, ईशा समोर मला मॅडम, काकू, मावशी असं काहीही म्हणायचं नाही. मी तुझी आई आहे. हो. आणि तुझी सासू आहे. कळलं? हा, नाही तर घालाल गोंधळ. काय नंदी बैलासारखं मान हलवताय. पटकन खायला घेऊन जा. हे घे. मगाशी पोहे केले होतेस ना बाळा? आपण सगळ्यांनी खाऊन संपवले नाही का पोहे? हा, म्हणून शिरा केलाय ना. हा, तो नेऊन द्यायचा. ठीक आहे. आणि आपल्या स्वभावानुसार तिथे जाऊन आमच्या घरातले पोहे संपले म्हणून मी शिरा आणलाय असं सांगायचं नाही. हा, शिराच करणार होतो. खरं म्हणजे हे काहीच सांगायची गरज नाहीये. नेऊन द्यायचे पोहे. हे बेस्ट. हा, अरे हे घे.
मी नेते. नाही कशाला, आपली कामवाली आहे ना. आई कळलं ना कसं वाईट वाटतं ते. सॉरी हा वहिनी. ठीक आहे हा वंस. वंस नको का. काय आता काय झालं? तुम्हाला कोणत्या कायद्यान्वये शिक्षा द्यायची ह्याचा हे कोर्ट विचार करताय. मॅडम, तुम्ही दिवसभर कोर्टात थैमान घालतच असता. आज इथे घरात का तुम्हाला कोर्ट कोर्ट खेळायचं आहे? माइंड युअर लँग्वेज मिस्टर ओम. यू आर कमिटिंग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. ओ, आय एम सॉरी युअर ऑनर. पण ही शिक्षा मला का? हा, कारण तुम्ही तुमच्या वागण्याचं योग्य समर्थन देऊ शकलेले नाहीत म्हणून. वास्तवदर्शी पुरावे असं सांगतात की तुम्ही कुणालाही न सांगता सासवडून निघून आलात आणि त्यामुळे आमच्या अशिलांना भयंकर मानसिक त्रास झालाय. सो यू आर लायबल फॉर पनिशमेंट. आणि म्हणून मी कोर्टाला अशी विनंती करते की त्यांनी प्लीज ओम चौधरी यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी. येस युअर ऑनर. पण शिक्षा देताना माझ्या वयाचा विचार होऊन माझी शिक्षा कमी करण्यात यावी, कारण मी गुन्ह्याची कबुली ऑलरेडी दिलेली आहे. युअर ऑनर, हे कोर्टाची दिशाभूल करतात. म्हणजे हे इतके घोडे झालेत तरी आपलं वय खूप कमी आहे असं कोर्टाला खोटं सांगतायत. तसेही हल्ली जुवेनाईल क्राईम्स फारच वाढत चाललेत. आणि हो, बेडखाली झोपून यांनी स्वतःचं वैचित्र्य पण सिद्ध केलंय. कबूल है, कबूल है, कबूल है. सोड ना. नाही सोड. तुम्हीच शिक्षा केली आहे आणि आमची कबूल करण्याची हीच पद्धत. त्याला बिचारे कोर्ट तरी काय करणार. सोड ना प्लीज. आपण घरात होत तुझ्या. ओ, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू युअर ऑनर. आणि मला युअर ऑनर म्हणू नको प्लीज. का? कारण मोठे बाबा म्हणतात आजीला तसं. ओ, मग त्यांनी पेटंट घेतलेत का याचे? मी तुला काही म्हणू शकतो. काय? मनू, मन्या, मनुटल्या, ममता, मंदोदरी. नाही, तू मला असं काही म्हणणार नाहीयेस ना? मी तुला काही म्हणू शकतो. नाही नाही नाही. हो हो हो. नाही. हो हो हो. नाही नाही. हो हो. हे कुठला सेक्शन म्हणत होतीस तू आता? मला माहितीये तुमचं काहीतरी प्रायव्हेट चालू आहे, पण मला आईने सांगितलंय की 2 घास पोटात गेले ना की अवघड प्रश्नांची उत्तर पटकन सापडतील. हे खायला पाठवलंय, खाऊन घ्या. पोहे नाही, शिरा आहे. म्हणजे पोहे संपलेत म्हणून नाही शिरा केलाय. तुला शिरा आवडतो ना म्हणून शिरा केलाय. हा, खा मग तुम्ही. येते मी. ए, तू थांब ना. हा, अरे करेक्ट आहे. माझी आई पण हेच म्हणते मला. सेम आहे आपलं. परवा आपण सासवडला गेलो होतो ना, तेव्हा मी आईला एकदम मिठी मारली आणि ती. नाही, मला माहितीये फारच आतलं बाहेर येत आहे सगळं. मी निघतेच. नाही नाही, असं काही नाहीये. तू थांब, तुला हवं असेल तर. थांबू? हो, तुला हवं तर थांबू शकतेस तू. काय इशारे करताय तुम्ही बहीण भाऊ? इतके बदमाश आहात तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला सांग, तू काय म्हणायचे सोमला लहानपणी? काही नाही म्हणायची. हेच ओम, ओमच म्हणायची. हा, ओम. अरे असं कसं शक्य आहे? तुम्ही बहीण भाऊ आहात ना? काय काय
काय म्हणायचीस तू मला? तू सांगतोयस का मी सांगू? हा हे ओम दादा म्हणायची ती मला. हा ओम दादा. नाही 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 नाही, ओम दादू वगैरे तू नाही नाही, काहीतरी खास असेल जे तू मला सांगत नाहीयेस. अगं नाही नाही, स्पायडरमॅन. स्पायडरमॅन. बॅटमॅन. बॅट्समॅन. बंब्या. काय बंब्या? ओंब्या. चला चला निघायचं इकडनं. खायची खायची सांगतो तिला काय काय म्हणायचीस ते. ए ओंब्या. बावळट आहे का ती? लक्ष नको देऊस तिच्याकडे. पण ती ओंब्या म्हणायची तुला? हा हे घे खायला घे ना अगं तू. हे बघ काय पण मस्त सांग ना. पाठवलंय. घे खायला घे. बस ना इकडे बस. ओंब्या काय हे घे. कसं वाटतं? हे ठेव ना तिकडे जरा. नाही अगं नको लक्ष दे तिच्याकडे. हा पडशील. हे कसली भन्नाट आहे ना ती. पण खरं सांगू, ती नाही वाटत तुझी बहीण. हा